आज आपण बनवूया कच्च्या टोमॅटोची चटणी किंवा कच्च्या टोमॅटोची भाजी. तर त्यासाठी मी इथे 4 मीडियम साईजचे कच्चे टोमॅटो घेतलेले आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. ह्या अगदी मीडियम आहे. आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. आणि त्यानंतर मसाल्यामध्ये घेतलेले आहे अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे छोटे 2 चमचे. हे अगदी ऑप्शनल आहे, जर आवडत असेल तर घालायचं किंवा स्किप केले तरी चालणार आहे. आणि त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आवडीनुसार. नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आता आपण हे कच्चे टोमॅटो आहेत हे आपण कट करून घेऊया. म्हणजे त्याच्या 4 किंवा 5 फोडी अशा आपण करून घेऊया. म्हणजे आपल्याला ते थोडंसं तेल टाकून त्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची चव छान येते. तर आपण हे सर्व असे कट करून घ्यायचे आहे किंवा गोल चकल्या केल्या तरी चालेल. आपल्या आवडीप्रमाणे आपण 3-4 तुकडे याचे करून घेऊ शकतो. आणि त्यानंतर आपण हे तव्यावर किंवा कढईमध्ये भाजून घेऊया थोडंसं तेल टाकून. तर आता हे आपण इथे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण पुढची प्रोसिजर बघूया काय केलेले आहे ते. हे टोमॅटोच्या फोडी आपल्याला भाजून घ्यायचं किंवा थोड्याशा परतून घ्यायचं, कारण म्हणजे चटणी आपली छान खमंग लागते आणि तो जो भाजलेला त्याचा सुगंध असतो, छान असा फ्लेवर उतरतो आपल्या चटणीमध्ये. त्यानंतर आता हे बघा मीडियम गॅसवर आपण तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर 1 चमचा तेल घातलेला आहे. त्या तेलावर आपण हे टोमॅटो 4-5 मिनटं भाजून घेऊया. म्हणजे त्याचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे आणि छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला आपण भाजून घेऊया किंवा परतून घेऊया. जर तुम्हाला वाटत असेल ह्यामध्येच आपण लसूण आणि हिरवी मिरची टाकायची भाजायला तरीही चालेल, किंवा तुम्ही वेगळं भाजून घेतलं तरीही चालेल. तर हे 4-5 मिनटं आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. इथं आपल्याला मीठ वगैरे काही घालायची आवश्यकता नाही. तर हे फक्त तेलामध्ये आपण 4-5 मिनटं भाजून घेऊया. छान असा कलर येईपर्यंत भाजलं म्हणजे चटणी छान खमंग लागते. तर आता तुम्ही बघू शकता याचा छान असा कलर बदललेला आहे. खालच्या साईडने छान असं गोल्डन झालेलं आहे आणि त्याचा कलरही वरून बदललेला आहे, अगदी लाईट ग्रीन झालेला आहे. तर असं झालं म्हणजे आपण हे फोडी काढून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर आपण याची मिक्सरला जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. म्हणजे ती चटणी छान लागते खायला. खूप बारीक पेस्ट पण आपल्याला करायची नाही. टोमॅटो छान असे भाजून झालेले आहे आणि रंगही छान असा बदललेला आहे. आणि त्याच थोड्याशा तेलावर आपण मिरच्या आणि हे लसूणसुद्धा परतून घेऊया, म्हणजे त्याचाही उग्र वास येणार नाही आणि चटणीही खायला छान अशी खमंग लागणार आहे. तर हे सगळं आपण थंड झाल्यानंतरच मिक्सरला काढायचं आहे. तर हे बघा आता हे आपलं टोमॅटो आणि मिरची सगळं थंड झालेले आहे. थोड्या प्रमाणामध्ये आपण हे मिक्सरला काढून घेऊया. हे छोटं भांडं आहे. जर मोठं भांडं असेल तर तुम्ही एकदाच मोठ्या भांड्यात काढून घेतलं तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर घाला वरती, म्हणजे चटणीला छान अशी टेस्ट येते. आणि आपण हे थोडंसं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे, खूप अशी फाईन पेस्ट करायची नाही. हे बघा तुम्ही बघू शकता छान असे जाडसर आपण इथे ठेवलेलं आहे आणि त्याचंच हे पाणी त्याच्यामध्ये सुटलेलं आहे. तर आता आपण इथे परतून घेऊया. मीडियम गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल घालायचं आहे आपल्याला इथे. तेल आपल्याला चटणीसाठी इथे थोडंसं जास्त घालायचं आहे. तेल छान तापलेलं आहे. त्यानंतर आपण इथे मोहरी घातलेली आहे. सर्वात आधी मोहरी चांगली तडतडली फुटली की मग आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहे. म्हणजे मोहरी चांगली तडतडल्यानंतरच जिरे घालायचे, म्हणजे छान अशी खमंग फोडणी बसते. त्यानंतर आपण इथे कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ताही अगदी घालणं म्हणजे आवश्यक नाही, आपल्या इच्छेनुसार घालायचं किंवा नाही घातलं. अगदी थोडीशी हळद आपल्याला इथे घालायची आहे आणि थोडासा कलर येण्यासाठी छान असा लाईट पिवळा. त्यानंतर इथे सुकी मिरची घातलेली आहे, लाल 2-3 तुकडे करून. आणि आपण ही आता जाडसर वाटून घेतलेली पेस्ट आहे टोमॅटोची, ही वरून घातलेली आहे. हिंगही आपण घातलेला आहे. हिंग जरूर चटणीमध्ये घाला, म्हणजे छान अशी टेस्ट येते, खमंग अशी फोडणी बसते. तर आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही इथे शेंगदाणे घालायचे, थोडेसे अख्खे शेंगदाणे तुम्ही इथे घालू शकता. त्यानंतर इथे चवीनुसार इथे मीठसुद्धा घातलेलं आहे.
चांगलं मिक्स करून घेऊया। आपल्याला इथे पाण्याचा वगैरे इथे वापर बिलकुल करायचा नाही। आणि आता हे टोमॅटो आहे, हे तर कच्चे टोमॅटो आहे, आंबट नाही, पण तरी थोडेसे आपल्याला टेस्ट इन्हॅन्स करण्यासाठी किंवा चांगलं रुचकर लागण्यासाठी इथे आपल्याला थोडीशी साखर किंवा गूळ घालणं अपेक्षित आहे। पण आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालणार आहे। थोडीशी इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि आता सर्व आपलं साहित्य घालून झालेलं आहे। चांगलं मिक्स करूया आणि 3-4 मिनटासाठी आपण यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे छान अशी वाफ येणार आहे आणि तेल सुटल्यानंतर आपण बघूया। 1-1 मिनटाला आपल्याला झाकण काढून बघायचं आहे, म्हणजे चटणी आपली खूप खाली लागायला नको। तर थोड्या वेळाने आपण ही चटणी झाकण काढून बघितलेलं आहे आणि पुन्हा त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। ही चटणी केलेली आहे, तर चटणी आपल्याला खाण्यासाठी इथे मी थोडंसं मुद्दाम तेल जास्त घालायचं आहे, म्हणजे चटणी छान लागते, मुलंही आवडीने खातात। पुन्हा मी झाकण ठेवलेलं आहे, थोडंसं पाणी त्यामध्ये राहिलेलं होतं। तर आता आपल्याला पूर्ण पाणी आटेपर्यंत ही चटणी चांगली परतून घ्यायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे चटणीला आणि कलरसुद्धा छान हलकासा पिवळा आलेला आहे। ही बघा, ही अगदी आपली झटपट आधी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे किंवा भाजीही तयार झालेली आहे। ही आपल्याला डब्यात नेण्यासाठी सुद्धा फार उपयोगी आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर दोन्हीही बरोबर ही चटणी खूप छान लागते। नक्की ट्राय करा। मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेस्टी नेशन चॅनलला सबस्क्राईब करा। मी इथे वरती शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालायचा नसेल तर तशीही केली तरी चालणार आहे। आता आपण ह्या चटणीमध्ये पाणी घातलेलं नाही, त्यामुळे ही 8 दिवस तर आरामात टिकणार आहे। एकदा छानशा एक स्वच्छ डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे आहे। अगदी ती 8 ते 10 दिवस आरामात टिकणार आहे, बिलकुलसुद्धा खराब होणार नाही। हे बघा, ही अशी आपली झटपट टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लाईक करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा। गुड बाय।